गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही 8वी कथा नाथान घरची श्री कृष्णाष्टमी. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावे. संत संगे अंतरंगे नाम बोलावे, कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे. भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरान कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणेकरूनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करटाळी, एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी. मोठ्या थोरल्या वाड्याच्या विस्तीर्ण चौकात एकनाथ महाराजांचे रोज संध्याकाळी कीर्तन असे. एकनाथांचे जुने घर थोडे लहान होते. अवतीभोवती खूप जागा होती. भानुदास महाराजांच्या या पवित्र घराचा मध्य तसाच कायम ठेवून त्यांनी नवीन वास्तू बांधली. या कीर्तनाला गावातील सर्व थरातले लोक यायचे. मध्यमवर्गीय, ब्राह्मण, शेतकरी, कष्टकरी, परगण्याचे शिपाई, बलुतेदार आणि गावकुसाबाहेरची अंत्यज सुद्धा. या ठिकाणी कोणालाही मज्जाव नव्हता. सर्वांना प्रवेश मुक्त होता. पुराणिक, कथेकरी, हरिदास नाथांच्या कीर्तनाचा लाभ घेत विविध पंथाचे लोकही मुद्दाम हजेरी लावित असत. कीर्तनात रंगून जात असत. कीर्तनाची आवडी देवा वैकुंठाहुनी घाली धावा, नवल वैकुंठीच नसे तो कीर्तनी नाचत असे. भाळ्या भोळ्यासाठी धावे त्याच्या पाठोपाठी, आपुले सुख तया द्यावे दुःख आपण भोगावे. तीन नाथ पतित पावन, एका जनार्दनी वचन. कीर्तन समाप्त झाल्यावर प्रसाद वाटप. आजी आजोबांचा आनंद गगनामध्ये मावत नव्हता. पारंपरिक कुळकर्ण आता नाथांच्या खांद्यावर होते. अतिशय कर्तव्यदक्ष, अलिप्त, विरक्त वृत्तीने भरलेला व्यवहार. काही वेळा दोन तट पडत. संघर्षाची वेळ येई, नाथ हा आपला, हा परका असा भेदभाव न करता योग्य तो न्याय देत. प्रसंगी ज्याचे नुकसान होईल तो गरीब असेल तर त्याला नाथ स्वतः मदत करत. नाथांच्या न्यायाने दोन तट, दोन पक्ष संपून जात. ते एक होऊन जात असत. या कुळकर्ण्याचे पंचक्रोशीत कौतुक होते. दिवसेंदिवस कीर्तनाला गर्दी वाढत होती. श्रावण मास जवळ आला होता. यावेळी कृष्णाष्टमीचा सोहळा जोरात साजरा करावा असे नाथांच्या मनी आले. त्यांनी गावचे पाटील, अधिकारी, शास्त्री वगैरे ज्येष्ठ मंडळींना बोलावून घेतले. युगंधर गोपाळ कृष्णाच्या जन्माचा आनंद सोहळा आपण सर्वजण मिळून साजरा करू. साऱ्यांनाच आनंद होईल. या सोहळ्यात सहभागी होताना सारे समान असतील. गावातला गावकुसाबाहेरचा असा भेदभाव असणार नाही. नाथ म्हणाले. नाथांच्या शेवटच्या वाक्याने शास्त्रींच्या फाळावर आठ्या आल्या. ते म्हणाले, सगळ्यांची एकत्र व्यवस्था म्हणजे त्यांचे असे स्वतंत्र उत्सव असतात, जत्रा असतात, तेव्हा या अष्टमीच्या उत्सवात परत एकत्र येण्याची गरज आहे असं आम्हाला वाटत नाही. एकनाथ क्षणभर थांबले. सौम्य स्वरात बोलू लागले. आपला ईश्वर श्रीकृष्ण, भक्तवत्सल पांडुरंग कटेवरी हात ठेवून विटेवरी उभा आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचं पुनरुज्जीवन केलं. जातीभेद, वर्णभेद मानला नाही. संत मंडळ स्थापन केलं. संत नामदेव त्यांचे उत्तराधिकारी. त्यांच्या कीर्तनात साक्षात पांडुरंग नाचायचा. संत चोखोबा, गोरोबा, सेना, सावता, बंका, जनाबाई, सोयराबाई अशी महान प्रभावळ होती संतांची. त्यांचेच आपण पाईक आहोत. लोकांना सोप्या मातृभाषेत धर्म सांगावा. भेदाभेद संपवून माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं. केवळ माणसावरच नाही तर पशु, पक्षी, पर्वत, नद्या, वृक्ष, वनस्पती साऱ्यांशीच प्रेमाने वागावं. शास्त्री काही बोलले नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी लपली नाही. नाथांनी सद्गुरूंना निमंत्रण धाडले. वाड्यासमोरील चौकात मांडव घातला गेला. करवट धर्म मार्तंडांना नाथांची ही मते पचली नाहीत. आपण या अष्टमीच्या उत्सवाला जायचं नाही असा त्यांनी निर्णय घेतला. ही गोष्ट नाथांच्या कानी आली. नाथ स्वतःशीच म्हणाले, आता तरी यांना आमचं सारं विपरीत आणि उलटं वाटत असावं. वाटू दे बापडं, आमचं काय, आमच्या दृष्टीने तेच उलटं आहे. नाथाच्या घरची उलटी खूण, पाण्याला मोठी लागली तहान. आत घागर बाहेरी पाणी, पाण्याला पाणी आले मिळवणी. आजी म्या एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आढ्या लागले. शेतकऱ्याने शेत पेरिले, राखणदाराला तेणे गिळिले. हांडी खादली भात टाकीला,
बकऱ्यापुढे देव कापिला, एका जनार्दनी मार्ग उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा. अष्टमी जवळ आली. तयारी जोरात सुरू होती. पावसाचा जोरही वाढत होता. त्यावेळी एकनाथ आनंदलहरी लिहित होते. नाथांच्या आनंदलहरीची लेखन समाप्ती झाली. त्यांनी लेखणी बाजूला ठेवली. बाहेर चाहूल लागली. ते बाहेर आले. पावसात आडोशाला एक फकीर उभा होता. नाथांनी त्याला नमस्कार केला. साक्षात त्रयमूर्ती अवतार दत्तात्रेय दिसले. नाथांनी त्यांच्या चरणी डोई ठेवली. त्या फकीराने नाथांना उठवले. एवढ्यात नाथांचे सद्गुरू जनार्दन स्वामींचे आगमन झाले. त्यांच्या समवेत वैजापूरचे त्रिविक्रम शास्त्री, त्यांची कन्या गिरिजा आणि उद्धव होते. तिघांनीही त्या फकीराच्या चरणांवर मस्तकी ठेवून प्रणिपात केला. जनार्दन स्वामींनी जेव्हा त्याच्या चरणी मस्तक ठेवले तेव्हा त्या फकीराने त्यांना प्रेमाने आलिंगन दिले. उत्सवासाठी सद्गुरू तर आलेच, पण त्यांनी आपल्याला श्री दत्तात्रेयांचे दर्शनही घडवले. याहून उत्तम शकून तो कोणता? दत्त माझी माय, आम्हा अनाथांची गाय, प्रेम पान्हा पाजी वेगी, गुरु माऊली आम्हा लागी, आम्हा प्रीतीची साऊली, श्री गुरु दत्तराज माऊली, आमची जीवींची जीवलागी, आम्हा लागी घेवो संगी, एका जनार्दनी दत्तराज माय बहिणी. अष्टमीची रात्र. बाळकृष्णाचा पाळणा सजवलेला आहे. बांधलेला मांडव गच्च भरून गेला आहे. मुहूर्त जवळ येतो आहे. नाथांचे जन्म निरूपण सुरू आहे. सद्गुरू जनार्दन स्वामींच्या साक्षीत्वाने सारा आनंद सोहळा सुरू आहे. नाथवाणी वाहत आहे. कपटी कंसाचा कडेकोट बंदोबस्त मृत्यूभयाने बहिणीला, तिच्या नवऱ्याला कारागृहात डांबला आहे. यदुवंशाचा नाश हे त्याचे एकमेव ध्येय आहे. वसुदेव देवकीच्या 7 अपत्यांना त्याने अत्यंत क्रूरपणे जन्म झाल्या झाल्या ठार मारून टाकले. आता देवकीचे 8वे अपत्य हाच भगवान विष्णूंचा श्रीकृष्णावतार. आज देवकीची कूस धन्य होणार होती. इतकी वर्षे सोसलेल्या वेदना शमणार होत्या. भगवंतांच्या अवताराचा क्षण जवळ आला. धरणी माता तेजोमय झाली. आकाशातील गंधर्व मधुर स्वरात गाऊ लागले. नभांगणात श्याममेघांनी दाटी केली. प्रचंड कृपावर्षाव सुरू झाला. श्रावण वद्य अष्टमीची मध्यरात्र. देवकीच्या वेदना संपल्या. श्रीकृष्ण जन्म झाला. सामुदायिक गजर झाला. गुरु आज्ञेप्रमाणे पाळण्याची दोरी प्रथम नाथांनी धरली. पाळणा हलला. मग साऱ्या भगिनी पुढे सरसावल्या. मोठ्या प्रेमाने पाळणा हलवू लागल्या. नाथ भगवंतांचे वर्णन करू लागले. मुकुट कुंडले वनमाळा, कंठी कौस्तुभ तेजाळा, कटीतटी सूत्र क्षुद्र घंटिका किंकिणी, बाहुभूषणे भूषणी, चित्रत्ने महामणी, वीर कंकणे, कमलवदनहरी, कमलनेत्रधारी, लीला कमळी करी झेली तसे, करकमळी कमळा, सेवी चरण कमळा, ऐशी वसुदेव देखे डोळा, दिव्यमूर्ती, लक्ष्मी डावलुनिया जाण, हृदयश्री वत्सलांचन, द्विजपदाचे महिमान, देखे दक्षिणाभागी, शंख चक्रादी आयुधेचारी, पितांबरधारी, सगुण निर्गुण हरी, समसाम्य. अहो, भगवंत दिव्य युगंधर रूपात प्रगट झाले. वसुदेव देवकी धन्य झाले. देवकीचा मातृभाव प्रगट झाला. ती हात जोडून म्हणाली, देवा, मी आई आहे. आपले बालरूपच मला अधिक प्रिय आहे. भगवंतांनी अर्भकरूप धारण केले. पूर्वजन्मात वसुदेव सुतपा नावाचा प्रजापती होता, तर देवकी पृश्नी होती. दोघांनी कठोर तपाचरण केले. तपश्चर्येचे फल देण्यासाठी श्री विष्णू प्रकटले. साक्षात विष्णूने त्यांचा पुत्र व्हावे असे वरदान त्या दोघांनी प्रार्थिले. या दोघांचा पुत्र पृश्नी गर्भ. पुढल्या जन्मी हे दोघे कश्यप आणि अदिती म्हणून अवतीर्ण झाले. यांच्या उदरी भगवान वामन रूपात जन्माला आले. त्यानंतरचा जन्म वसुदेव देवकीचा. भगवंतांचा जन्म कुठे? तर दुष्ट कंसाच्या कारागृहात. परंतु भगवंतांना कारागृहाचे पहारेकरी अडवू शकतील काय? त्यांना साखळ्या आणि कुलपे अडवू शकतील काय? पहारेकरी गाढ झोपी गेले. कुलपे साखळ्या निखळल्या. वसुदेव बाळकृष्णाला घेऊन मथुरेहून गोकुळी निघाले. मेघ वर्षतच होते. शेषनागाने भगवंतावर आपला फणा पसरला. त्यांना जलधारांचा स्पर्श होऊ दिला नाही. मार्गात यमुना नदी, तिला महापूर आला होता. तिला भगवंतांच्या पवित्र चरणांचा स्पर्श झाला. ती अधिक पवित्र आणि मंगल झाली. अतीव हर्षाने तिने आपला पूर आवरला. भगवंतांचा गोकुळ गमनमार्ग मोकळा केला. वसुदेव गोकुळात नंदा घरी आले. नवजात कन्येला आपल्या जवळ घेतले. गाढ झोपी गेलेल्या यशोदा मातेच्या कुशीत बाळकृष्णाला ठेवले. मथुरेला परत जाताना मेघ गळत होते. जलधारा पडत होत्या. वसुदेवांच्या नेत्रांमधून अश्रुधारा गळत होत्या.
नंदाघरी भगवंत सुरक्षित झाले. नाथांचे रसाळ जन्म निरूपण झाले. जनार्दन स्वामींच्या हस्ते बाळकृष्णाचे पूजन झाले. दही काल्याचा नैवेद्य झाला. नाथ आरती म्हणू लागले. ओवाळू आरती मदन गोपाळा, श्यामसुंदर गळा वैजयंती माळा. चरण कमल ज्याचे अति सुकुमार, ध्वज वज्रांकुश ब्रीदाचे तोडर. नाभी कमल ज्याचे ब्रह्मयाचे स्थान, हृदयी पदक शोभे श्री वत्सलांचन. मुख कमल पाहता सुखाची आकोटी, वेदियले मानस हारपली दृष्टी. जडित मुकुट ज्याचा देदीप्यमान, तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन. एका जनार्दनी देखियले रूप, रूप पाहता जाहले अवघे तद्रूप. मंत्रपुष्पांजली झाल्यावर प्रसाद वाटप झाले. दुसऱ्या दिवशी पारणे झाले. सारे गावकरी श्रद्धाळू भाविक तृप्त झाले. नाथांचे सद्गुरू जनार्दन स्वामी आपल्या शिष्याची धर्मवृत्ती पाहून संतुष्ट झाले. धन्यवाद.